नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे दसरा, तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जाऊ देत, मंगलमय जाऊ देत। तर आत्ता सगळं जी काही घरातली कामं आवरून ना पूजा वगैरे आधी करून घेतली, उंबरठा पूजन केलं। गुरुवार आहे त्यामुळे उंबरठा पूजन माझं दर गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला हे असतंच, तर ते पण करून झालेलं आहे। आत्ता गाड्या आधी धुवून आणल्या, आता गाड्यांची पूजा करायची आहे, तर आधी गाडी पूजा करून घेणार। त्यानंतर मग जे काही म्हणजे आज उपवास आहे त्यामुळे उपवासाचं जेवण म्हणजे खायचं, फराळी बनवायचं आहे ते बनवणार। त्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक नैवेद्यासाठीचा, कारण उपवास असल्यामुळे संध्याकाळीच नैवेद्य करते। अद्वैत पण काहीतरी सांगणार आहे, काय सांगतोस अद्वैत? काय सांगतोस? नमस्कार। नमस्कार आणि काय? दसऱ्याच्या शुभेच्छा। दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना। सांग ना, बघायला पाहिजे। काय बघायला पाहिजे म्हण? तुम्हाला सर्वांना, तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। तुमचा दिवस आजचा दिवस मस्त जाऊ दे, मस्त जाऊ दे। चला तर मग आता गाडीची आधी पूजा करून घेतो, त्यानंतर मग बाकीचं जे काय आहे ते पटपट आवरून घेणार। घरात ना ज्यावेळी पूजा वगैरे करतो ना तेव्हा एक प्रसन्न वातावरण असतं, आणि सकाळी सकाळी जर लवकर पूजा झालेली असेल ना तर ते एक वातावरणच खूप छान असतं, मन अगदी प्रसन्न होतं। मी देवघरातली पूजा करून झाली, तशी उंबरठा पूजन पण करून घेतलं, आणि छान फुलं जास्त होती त्यामुळे मी फुलांची छान अशी दारासमोर रांगोळी अशी काढली। त्यानंतर आम्ही गाडीचं पूजन करायला गेलो, म्हणजे दोन्ही गाड्यांचं, टू व्हीलरचं आणि फोर व्हीलरचं दोन्ही पूजा करायची होती। मग आधी टू व्हीलरची करून घेतली, त्यानंतर मग फोर व्हीलरची पूजा करायला गेलो। इथे अद्वैतचं काय काय बडबडणं चालू होतं, काय काय सांगत होता तो। टू व्हीलरची पूजा करून झाली तशी मग फोर व्हीलरची पण पूजा करून लगेचच घेतली। गाड्यांची पूजा करून झाली तसं घरी आलो, आणि मग उपवासासाठी लागणारं जे काही खायचं होतं ते फराळी बनवायला घेतलं। तर दरवेळी खिचडी खाऊन कंटाळा आलेला, त्यामुळे अमृत म्हणायला लागले की यावेळी ना जरा वरीचा भात आणि शेंगदाणा बटाट्याची छान अशी आमटी कर। त्यामुळे मग आजचा मेनू असं ठरला होता की वरीचा भात आणि शेंगदाणा बटाट्याची आमटी करावी। त्याचबरोबर ना मी दही साखर पण बनवलं, म्हणजे दही आणि साखर मिक्स करून छान फेटून घेतलं। त्यानंतर मग मी फ्रूट्स पण कट करून घेतले खाण्यासाठी। अद्वैत पण आमच्याबरोबर, आम्ही जे खातो ना त्याला तेच खायचं असतं, त्यामुळे त्याला असं वेगळं काही बनवलेलं नव्हतं। त्याला पण सेम मी वरीचा भात आणि शेंगदाणा आमटी देणार होते, प्लस फ्रूट्स पण त्याला आवडतात त्यामुळे तो फ्रूट्स पण खातो। तर छान फ्रूट्स वगैरे कट करून घेतले, त्यानंतर दही साखर बनवून ठेवलं साईडला। इथे माझी शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात देखील तयार झाला होता, त्यामुळे मी आधी ताट सजवायला घेतलं, म्हणजे ताट वाढायला घेतलं। मला ना जेव्हा जेवण काही वेगळं काहीतरी बनवलं ना की असं ताट छान सजवून द्यायला फार आवडतं, मनाला एक वेगळी शांती मिळते त्यात। तर मस्त असं ताट वाढलं मी जेवणाचं, आणि आधी अमृतना आणि अद्वैतला दिलं। होऊ शकते अगदी उपवासाची थाळी पण ना मस्त होते, म्हणजे असं थोडक्यात जरी केलं ना तरी खूप छान होतं, आणि याबरोबर ना आणि काही खायची वेगळं असं लागत नाही। सब्सक्राइब टू चैनल करो अभी। त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी ना बाहेर गेलो होतो। थोडंफार अद्वैतसाठी काही खरेदी करायची पण होती, प्लस बाहेरच ना देवीचं विसर्जन होतं, ते पण मिरवणूक पाहायची होती, त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही बाहेर गेलो होतो। छान मस्त अगदी मिरवणूक काढलेली होती।
मिरवणूक पाहून येतो तोपर्यंत थोडा वेळ झाला होता, पण मी ऑलरेडी जाण्याअगोदर ना थोडाफार स्वयंपाक बनवून ठेवला होता. फक्त भात आणि पोळ्या तेवढ्या करायच्या ठेवल्या होत्या. ते जसं बनवलं तसं नैवेद्य वगैरे धरला, नैवेद्य दाखवला. त्यानंतर छान जेवण आमची आवरली. आज छान पुरणपोळीचा बेत होता. त्यानंतर मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर माझं किचन कट्टा स्वच्छ आवरून घेतला, भांडे वगैरे धुतली, सगळं मस्त आवरलं. तर आत्ता माझं ना सगळं किचन क्लीन वगैरे करून झालं. किचनची सगळी कामं वगैरे करून झाली आणि एक रिलॅक्स वाटतं जेव्हा सगळी किचनची कामं होतात ना, तेव्हा थोडंफार रिलॅक्स वाटतं. तर ॲक्च्युली आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, त्यामुळे ना वेळ झाला यायला, त्यामुळे मी बाकीचं काही व्हिडिओ म्हणजे जेवण बनवताना वगैरे काही शूट केलं नव्हतं. त्यानंतर मग थोडीफार अद्वैतसाठी जी शॉपिंग करायची होती ती वगैरे करून आलो आम्ही बाहेरनं. तर असा होता माझा छोटासा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सोबत बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.